ना लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे। समुद्राला मोठी भरती असल्याने लालबाग राजाचं विसर्जन रविवारी विलंबानं झालं, पण विसर्जनाबाबत हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवून बदनामी केली। त्यामुळे वाडकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं घेतला आहे। लालबागच्या राजाच्या विसर्जनासंदर्भात सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवण्यात आली। हिरालाल वाडकर यांच्या दाव्याचा आधार त्याला देण्यात आला अशी माहिती समोर येते। त्यामुळे हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा हे मंडळ करणार आहे असं कळतंय। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी आपण बोलूया। उदय, काय अधिक माहिती, काय नेमका विषय? सोन आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की लालबाग राजाचं विसर्जन जे आहे ते काहीच विलंबाने झालं होतं, मात्र त्यावेळेला काही समाजकंटकांनी या संदर्भात चुकीची माहिती जी पसरवली होती, त्यामध्ये हिरालाल वाडकर जे ते सर्वात पुढे होते। त्यांनी या संदर्भात खोटी माहिती पसरवली होती की लालबाग राजाचं विसर्जन जे आहे ते दरवर्षी मी करतो, मात्र यंदा मला तो मान दिला गेला नाही म्हणून लालबाग राजाचं विसर्जन झालं नाही। जर का मला दिलं असतं तर मी योग्य पद्धतीने विसर्जन केलं असतं, अशी त्यांनी खोटी माहिती जी आहे ती सोशल मीडियावरती पसरली आणि त्यांचा आधार घेत अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि या संदर्भात अनेक जे काही माहिती जी आहे ती पसरवली होती। त्यामुळे त्यांच्या विरोधात म्हणजे हिरालाल वाडकर यांच्या विरोधात लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आता अब्रू नुकसानीचा दावा मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करणार आहे। जसं पाहिलं तर हिरालाल वाडकर यांचा लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाशी कुठलाही संबंध नाही। दरवर्षी लालबाग राजाचं विसर्जन आहे कप परेड येथील कोळीवाड्यातील जे कोळी बांधव आहेत ते करत असतात। रमेश तांडेल आणि त्यांचे सहकारी हे मोठ्या संख्येने तिथे उपस्थित असतात। यावेळेला देखील रमेश तांडेल आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने 24 तास लालबाग राजा सोबत होते, ते उपस्थित होते अरबी समुद्रामध्ये। मात्र असं असल्याने देखील खोटा दावा जो आहे हिरालाल वाडकर यांच्याकडनं करण्यात आला होता आणि त्यांच्या या दाव्याच्या विरोधातच आता लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबई उच्च न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल उदय।